माझ्या मैत्रिणीचा मुलगा इंजिनियर झाला किंवा हे झालं किंवा ते झालं, हा जो कंपॅरिझन जी आहे ही तुलनात्मक भाव ठेवूच नका. बरोबर. मला माझ्या मुलाला पुढे कसं न्यायचं आहे, कुठल्या अंगाने न्यायचं आहे, हे आपण पालकांनी त्या मुलांचे स्किल्स बघून जर त्यांना डेव्हलप केलं गेलं तर काय झालं की मुलांना मल्टीटास्किंग बनवण्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही मुलांचं लहानपणच हारून बसलाय. शाळेचं नाही पण विद्यापीठ फार महत्वाचं आहे. कुठल्या विद्यापीठात टाकायचं, कारण का की आजकाल प्लेसमेंट्स, त्यानंतर त्यामध्ये मिळणारं करिअरच्या अपॉर्च्युनिटीज, या विद्यापीठाच्या जे शिक्षण दिलं जातं करिअर डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून ते फार महत्वाचं आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या मराठी पॉडकास्ट मध्ये ज्याचे नाव आहे ऐकूया बोलूयामध्ये आपले स्वागत आहे. मी सायली कळमकर. नमस्कार, मी चैतन्य कळमकर. आपला हा प्रवास एक भन्नाट प्रवास आहे. या प्रवासामध्ये आपण ज्ञान, मनोरंजन, गप्पा गोष्टी यांचा एकत्र संगम होणार आहे. तर चल मग आपण सुरुवात करूया ऐकूया बोलूयामध्ये. सायली, बऱ्याचदा प्रश्न पडतो बरं का, 10वी झाली 12वी झाली विद्यार्थ्यांमध्ये की काय करायला पाहिजे. रिलेटिव्ह पण हा सारखा प्रश्न विचारत असतात की नेमकं पुढं करिअर काय करायचं, ऑप्शन काय असतात. परत फ्रेंड सर्कलमध्ये पण चर्चा चालू असते. कंटिन्यू हे क्वेश्चन विचारतातच असतात. म्हणजे 10वी 12वी झाली की हे प्रश्न पडतात. याच विषयावरती आपण चर्चा करूयात. या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या पॉडकास्टमध्ये जे प्रमुख अतिथी म्हणून आपलेले आहेत ते म्हणजे डॉक्टर अभय शालिग्राम सर. सर, आपलं स्वागत आहे. सरांचा तुम्हाला थोडक्यात परिचय करून देतो. सर अहमदनगर महाविद्यालयामध्ये मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक आहेत. सर, बऱ्याचदा 10वी 12वी ज्यावेळेस होती त्यावेळेस मुलांमध्ये प्रश्न असतो की आपण करिअर कोणतं निवडायला पाहिजे. पण माझा प्रश्न असा आहे की करिअर निवड करायच्या आधी कोणत्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. करिअर निवडताना खूप वेळा असं होतं की आपण काही मुलं किंवा मुली जीवनामध्ये करिअर ऐनवेळेस निवडलं जातं. तर हे ऐनवेळेस निवडण्यापेक्षा एक 10वीच्या सुरुवातीलाच करिअर बाबत गोल सेट करून ठेवायचे. याला आपण करिअर गोल सेटिंग असं म्हणतो, की त्या अंगाने मग मी त्याला सक्षम आहे किंवा नाही याचा अंदाज आपल्याला 10वीतच बांधता येतो. आणि मग तो गोल सेट करत असताना त्याला 3 प्लॅन करायचे असतात, ABC. जर एका ह्याच्यात मी अपयश झालो तर दुसरं माझ्या समोर ते करिअर पाहिजे, 2 ह्याच्यात अपयश आलं तर मला तिसऱ्या ह्याच्यात हे पाहिजे. तर एक 10वीलाच सुरुवातीलाच आपलं गोल सेट करिअरच्या बाबतीत, मला अमुक अमुक व्हायचं आहे या बाबतीत पहिल्यापासूनच ही तयारी असली पाहिजे. काही खूप मुलं असे असतात की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला आता ह्या मध्ये करिअर करायचं, तोपर्यंत त्याचा जो प्रोफाईल असतो करिअरचा प्रोफाईल किंवा ज्याला म्हणतो आपण प्रॉस्पेक्ट, तो प्रॉस्पेक्ट तुम्हाला माहितीच नसतो. आणि मग प्रॉस्पेक्ट माहिती नसेल मग आपण त्या ह्याच्यामध्ये उडी घेण्याचा प्रयत्न केला की काही भरपूर वेळा अपयश मिळतं. मग अपयशाला तोंड देताना खूप अवघड होतं. म्हणून ती सुरुवातच तुमची जी आहे ती 10वी 12वी पासूनच सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे करिअर निवडताना एक परफेक्ट टायमिंग हवा पाहिजे का? हा, टायमिंग म्हणण्यापेक्षा त्याला आहे ना काय की हे जे वय आहे, एकतर 10वी 12वी हे असं वय आहे की ह्या वयामध्ये एक प्युबरिटी, अनेक गोष्टी तुमच्या मनावरती परिणाम करत असतात. करिअरच्या बाबतीत, मी बाकीच्या बाबतीत म्हणत नाही, की आपण आपलं स्वतःचा सेल्फ इस्टीम जो स्व आदर आहे तो डोळ्यासमोर ठेवून जर आपण एक गोल सेटअप तयार केला तरच होतं. नाहीतर काही मुलांना आपण लहानपणी विचारलं तुला काय व्हायचं आहे, तो म्हणतो बस कंडक्टर व्हायचं आहे किंवा त्याला ड्रायव्हर व्हायचं असतं. कारण का की त्याच्या डोळ्यासमोर जे आयडॉल्स असतात, बरोबर, त्या आयडॉल्स त्याला वाटतं की तो त्याच्यामध्ये उत्सुकता असते, हा कंडक्टर काय करतो, पैसे गोळा करतो आणि तिकीट देतो. मग ते पैसे त्याच्या हातात येतात म्हणून त्याला त्याच्याबद्दलचं आकर्षण असतं. तसं या प्युबरिटी स्टेजमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये, जसं आता की बातम्या वाचल्या की एकाने IIT झाला, त्याला 50 लाखाचं पॅकेज मिळालं की मग मला IIT मध्ये जायचं आहे. पण तू सक्षम आहे का त्याच्या बाबतीत? माझ्याकडे जे आहे त्या अंगाने मला विचार करायला पाहिजे आणि मग गोल सेटअप केला तर आपण त्या करिअरकडे योग्य दिशेने जाऊ शकतो.
बरोबर. मग सर ह्या करिअरसाठी अशा कोणत्या सायकोलॉजिकल टेस्ट आहेत? सायकोलॉजिकल टेस्ट आहेत. त्याच्यामध्ये डिफरन्शियल ऍप्टिट्यूड टेस्ट आहेत, की ज्याच्यामुळे आपले ते 13 एरिया आहेत. मेडिकल आहे, इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर एरोनॉटिकल आहे, कॉमर्स आहे, मॅनेजमेंट आहेत. अशा 13 फील्ड्स मधनं आपल्याला ती ऍप्टिट्यूड, त्यामध्ये अभिक्षमता आहे किंवा नाही, हे त्या अंगाने आपल्याला लक्षात येतं. आणि दुसरी जी आहे ती आहे अभिरुची चाचणी किंवा त्याला इंटरेस्ट टेस्ट म्हणलं जातं. याच्यामध्येही आपण 13 प्रकारचे इंटरेस्ट हे करू शकतो. दोन गोष्टी, एक इंटरेस्ट इन्व्हेंटरी आणि ऍप्टिट्यूड, या दोन्हींचं एक समावेश जर स्कोरिंग आलं तर आपण त्या एरियामध्ये योग्य रीतीनं मार्गदर्शन घेऊन आपण त्याच्यामध्ये करिअर करू शकतो. म्हणजे ऍप्टिट्यूड आणि इंटरेस्ट हे दोन्ही समतोल यायला पाहिजे त्याचे स्कोरिंग. कारण इंटरेस्ट असून उपयोग नाहीये ना, ऍप्टिट्यूड पाहिजे तुमच्यामध्ये. बरोबर. डिफरन्स असला तरी पॉसिबल नाही. पॉसिबल नाही. इंटरेस्ट आहे पण ऍप्टिट्यूड नाहीये, ते शक्य नाही. नाही, बऱ्याचदा आपण म्हणतो ना की आपलं इंटरेस्ट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच आपण जायला पाहिजे, ते तितकंच खरं ठरतं ना. हो, खरं आहे ते. कारण इंटरेस्ट जर असेल तरच तो व्यक्ती त्या ठिकाणी त्या मार्गाने मार्गक्रमण करू शकेल. तुम्हाला आता खूप वेळा असं होतं की आपण एखादा मुलगा त्याला इंजिनिअरिंग किंवा मेडिकल मध्ये इंटरेस्ट नसतो, पण आई वडिलांची इच्छा की माझा मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, आई वडील टाकतात. आणि मग त्या फील्डमध्ये त्याला अपयश यायला लागलं की आई वडील डिप्रेशन मध्ये जातात आणि मुलालाही डिप्रेशन मध्ये घेऊन जातात. म्हणून मुलाची इंटरेस्ट आणि त्याची अभिक्षमता, ओके, मुलाला इंटरेस्ट आहे इंजिनिअरिंग मध्ये, आपण असं विचार केला, पण त्याच्यामधली जी न्यूमेरिकल एबिलिटी आहे, काय इंजिनिअरिंगला न्यूमेरिकल एबिलिटी लागते, किंवा त्याला डिझायनिंगच्या बाबतीत त्याचं ड्रॉइंग चांगलं नाही, अभिक्षमता नाही, त्या प्रकारची न्यूमेरिकल एबिलिटी नाही, इंटरेस्ट इंजिनिअरिंगचा आहे, पण या अभिक्षमता नाहीत, मग तो पुढे इंटरेस्टने जातो पण पहिल्याच वर्षी मॅथमॅटिक्स 1 फेल होतो, मग त्याचा उपयोग होत नाही. म्हणून ती अभिक्षमता पण ती असणं पण आवश्यक आहे. म्हणजे ह्या गोष्टी तरी लक्षात ठेवल्या पाहिजे, इंटरेस्ट आणि ऍप्टिट्यूड या दोघांना पण आपण एक प्रॉपर पद्धतीने बॅलन्स केला पाहिजे, तरच ती करिअर निवडताना तुम्हाला योग्य तो मार्ग निवडायला योग्यता राहील. आपण पाहतो की 10वी झाल्यावरती मुलं सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स फील्डकडे जातात. तर मेजॉरिटी मुलं सायन्सकडे जायचं कारण काय असतं की त्यांच्यासाठी बरेचसे स्कोप उपलब्ध असतात. सायन्स कडून आपण डॉक्टर, इंजिनियर किंवा डिफेन्स या ठिकाणी जाऊ शकतो. कॉमर्स कडून सीए म्हणा, अकाउंटन्सी म्हणा, आर्ट्स कडून वेगवेगळे शिक्षक म्हणा, अशा वेगळ्या पेशामध्ये जाऊ शकतो. जे रेग्युलर माहिती त्याच्या व्यतिरिक्त काही असे करिअर ऑप्शन आहेत का आपल्या पुढे, सायन्स म्हणा किंवा कॉमर्स म्हणा किंवा आर्ट्स मध्ये विचार केला तर? सायन्सच्या कॉमर्सच्या बाबतीत बाकी सगळ्यांना माहिती आहे की सायन्स घेतल्यानंतर व्हास्ट फील्ड ओपन होते, किंवा कॉमर्स घेतल्यानंतरही एक फील्ड ओपन होते. पण आर्ट्सच्या बाबतीत असं हे की आर्ट्सला आलेला मुलगा हा ज्याला काय म्हणतात त्याला काही नाही म्हणून आर्ट्सला जातो, असा एक अप्रोच, एक काय म्हणतात सोशल अप्रोच आहे, सामाजिक दृष्टिकोन आहे. ज्याला काही येत नाही तो आर्ट्सला जातो. पण आर्ट्समध्येही अशा अनेक फील्ड्स आहेत की ज्याच्यामुळे आपण एक वेगवेगळं करिअर करू शकतो. की फॉर एक्झाम्पल की मी माझा विषय मानसशास्त्र हा सर्वात शेवटी ठेवतो. इंग्लिश आहे, हिंदी आहे किंवा मराठी आहे. आज दिवसेंदिवस जे सोशल मीडिया, टीव्ही मीडिया जो आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, याच्यामध्ये अँकर किंवा अनाउन्सर किंवा एक ट्रान्सलेटर ज्याला म्हणतो, ह्याची गरज भासत आहे. मग आता मराठी, हिंदी किंवा इतर लँग्वेज जे आहेत त्या लँग्वेज घेऊन जर आपण त्याच्यात जर कमांड मिळवली तर आपण त्यामध्ये करिअर करू शकतो. की जसं की आर्ट्स मध्ये इंग्लिश केलं गेलं आणि जर ह्याची हिंदी बातम्या असतील तर एखादं हिंदी न्यूज आलं तर त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला सुद्धा ट्रान्सलेटर लागतो. मग या ट्रान्सलेटरसाठी तुम्हाला उपयुक्त अशी फील्ड त्या ठिकाणी आहे. सोशिओलॉजी, हिस्ट्री किंवा इकॉनॉमिक्स म्हणजे आता आपण आहे की डॉक्टर मनमोहन सिंग
इकॉनॉमिक्स ठेवून गेलेले आहेत, सेन इकॉनॉमिक्स ठेवून गेलेले आहेत, डॉक्टर नरेंद्र जाधव हे इकॉनॉमिक्स आहेत. म्हणजे त्या RBI मध्ये किंवा ज्या नॅशनल लेवलच्या बँक्स आहेत किंवा ज्या प्रायव्हेट बँक्स आहेत याच्यामध्ये इकॉनॉमिक अनालिझर म्हणून एक पोस्ट असते. त्यामध्ये आपण इकॉनॉमिक्स BA इकॉनॉमिक्स करून आपण तिकडेही जाऊ शकतो. सोशलॉजीमध्ये जे आजकाल NGOचं खूप प्रमाण वाढत चाललंय, मग इथं सोशल वर्कर किंवा सोसायटीसाठी आपण काय काय करू शकतो ह्या अंगाने आपण त्या ठिकाणी करिअर करू शकतो. आता मी माझ्या विषयाकडे येतो. ही माझा विषय मानसशास्त्र. आजकाल बिहेवियरल प्रॉब्लेम्स ज्याच्यामध्ये मेंटल हेल्थ तर दिवसेंदिवस या स्पर्धा युगामुळे मेंटल हेल्थ तर बिघडत चाललेली आहे. मग ह्यांना लागणारं जे काउन्सिलर्स आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत किंवा सायकॅट्रिस्ट आहेत, यांची नितांत गरज आहे. परवा दिवशीच मी हे वाचलं की अमेरिका किंवा ईस्टर्न आणि वेस्टर्न कंट्रीजमध्ये, एशियन कॉन्टिनेंटल सोडून वेस्टर्न आणि ईस्टर्न कंट्रीजमध्ये 10,000 लोकांपाठीमागे एक काउन्सिलर, एक सायकोलॉजिस्ट आणि एक सायकॅट्रिस्ट आहे. भारतामध्ये ती कंडिशन बघितली तर जवळपास 15 ते 20 लाख लोकांपाठीमागे एक काउन्सिलर, एक सायकोलॉजिस्ट आणि एक सायकॅट्रिस्ट आहे. आणि हळूहळू ह्या मेंटल हेल्थच्या अंगाने जर विचार केला गेला, डिप्रेशन वाढत चाललंय, स्ट्रेस वाढत चालली आहे, एन्झायटी वाढत चालली आहे. तर आपण आता करिअरच्या बाबतीत विचार करू. ज्यावेळेस एखादा मुलगा 10वी 12वी पास होतो आणि त्याच्यासमोर त्यांनी काहीच ठरवलेलं नसतं, त्याच्यासमोर एकदम फील्ड ओपन होतात, त्यावेळेस त्याला कुठलं निवडावं याच्या बाबतीत स्ट्रेस निर्माण होतो. मग ती स्ट्रेस निर्माण झाल्यानंतर त्याला गरज कोणाची आहे? काउन्सिलरची. त्याला म्हणतात की करिअर काउन्सिलर म्हणतात. की मग इथे काउन्सिलरची गरज निर्माण होते. किंवा एखाद्या शाळेमध्ये की मुलं 5वी 6वी पर्यंत एकदम अभ्यासामध्ये एकदम 90-80 या दरम्यान पर्सेंटेज मिळवत असतात आणि ते 9वी 10वीला आला की एकदम कोलॅप्स होऊन जातो. मग हे का होतं? तर इथे मेंटल हेल्थ का बिघडतं हे ह्याच्या पाठीमागचे कारण शोधून त्याला काउन्सिलरची गरज आहे. म्हणून सायकोलॉजिस्ट बनणं सुद्धा आजकाल फार महत्वाचं बनत चाललेलं आहे. आर्ट्सला असं हे नाही की आर्ट्सला कमी लेखू नका. आता खूप मोठे मोठे IAS ऑफिसर्स किंवा IPS किंवा विश्वासराव नांगरे पाटील, कृष्ण प्रकाश हे सगळे आर्ट्स मधून आलेले विद्यार्थी आहेत आणि आज ते कुठल्या पोझिशन मध्ये आहेत. तर ते काय आहे की एक संकल्पना तयार होत चाललेली आहे की सायन्स म्हणजे ग्रेट, कॉमर्स म्हणजे मॉडरेट आणि आर्ट्स म्हणजे तुच्छ. हे ते सगळ्या फील्ड, कुठलीही फील्ड करिअरच्या बाबतीत जर तुम्ही त्याला व्यवस्थित मार्गदर्शन घेतलं तर कुठलीच फील्ड अशी नाही की तिथं करिअर उपलब्ध नाही. कसं होतं, आपण आपलं ध्येय, स्वप्न, नोकरी त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण करतो. मग हा जो संभ्रम आहे आपण कसा सोडवला पाहिजे? आता करिअर हा एक भाग आहे. करिअर करता करता तुम्ही नोकरी मिळवता आणि नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला करिअर करता येतं. आता एक उदाहरण आहे की आमच्याकडचाच एक विद्यार्थी आहे, तो माझा क्लासमेट आहे. त्याला ग्रॅज्युएशन झाला पण घरच्या परिस्थितीमुळे त्याला PSI ची नोकरी काही मिळवता आली नाही. तो झाला 12वी नंतर पोलीस मध्ये भरती. आज तो PSI झालाय. म्हणजे तुम्ही नोकरीमध्ये सुद्धा करिअर करू शकतात. म्हणजे खालच्या पोस्टवरनं वरच्या पोस्ट पर्यंत जाऊ शकतात. म्हणजे मग तुमचं ध्येय काय होतं? PSI बनणं. पण नोकरीमध्ये ओके मी ती अचीव केली, आता मी त्या पदासाठी हळूहळू जे काही त्यांच्या काय म्हणतात त्याला इंटरनल एक्झामिनेशन्स असतात नोकरी लागल्यानंतर, त्या नोकरी लागल्यानंतर इंटरनल एक्झाम आहे की दिली त्यांनी, PSI झाला. किंवा बँकेमध्ये एखादा क्लर्क झाला, त्यांनी जर त्यांच्या इंटर डिपार्टमेंटल एक्झामिनेशन दिल्या तर तो मॅनेजर सुद्धा होऊ शकतो. म्हणजे तुमचं ध्येय जे आहे, तुम्ही नोकरी प्राप्त केलं, तुमचा गोल सेट प्रॉपर केला की तुम्ही
ज्या नोकरीमध्ये आपण म्हणतो की करिअर बनवणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. करिअर मध्ये प्लॅनिंग फार इम्पॉर्टंट आहे. हा बर केल्यावरच आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. काय आपल्याकडे काही पॅरेंट्स आहेत ना खूप अवेअर्ड आहेत आणि काही पॅरेंट्स आहेत ना की ज्याला आपण मराठीत म्हणतो की तहान लागली की वीर खणण्याची जी परिस्थिती असते की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण करिअरचा विचार करायला, तसं न करता आजच्याच पूर्वी होतं की आता खूप पालक म्हणतील आमच्या वेळेस नव्हतं का आम्ही ग्रॅज्युएशन झालं नोकरीला लागलो. त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आता दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढत चाललेली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपल्याला त्या अंगाने विचार करायचा. आजकालची स्पर्धा कॉम्पिटिशन आहे त्या पद्धतीने प्रचंड प्रचंड कॉम्पिटिशन्स आहेत. सर आता करिअर आपण निवडलं पण कधी कधी आपल्याला ह्याच्यामध्ये अपयश येतं, त्याबद्दल आपण कसं टॅकल करू शकतो त्या गोष्टीला? आता ह्याच्यामध्ये दोन भाग आहेत की करिअर निवडताना की स्पर्धामध्ये आपण जातो. जर स्पर्धेमध्ये अपयश आला तर आपल्याला प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. मग त्यासाठी एक हे आहे की करिअर करत असताना तुम्हाला क्रिएटिव्हिटी, याला की सर्जनशील विचार, नवनवीन विचार तुमच्या डोळ्यासमोर आले पाहिजेत की आउट ऑफ ट्रॅक जाऊन म्हणजे आउट ऑफ बॉक्स किंवा आउट ऑफ ट्रॅक जाऊन तुम्हाला विचार करावा लागेल, तरच तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये यशस्वी व्हाल. अन्यथा काय होतं मग तुम्ही एकाच ट्रॅकने चालत राहिलात की तुम्हाला अपयश येतं आणि अपयशामध्ये विशेषतः की ज्यावेळेस नोकरी प्राप्त करतो आणि तिथे जर अपयश आलं गेलं तर अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून अपयश हे काय होतं की हा एक भाग आहे आणि अपयश का आलं त्याला आपण म्हणतो की सेल्फ अनालिसिस करण्याची प्रवृत्ती ठेवायला पाहिजे. मला अपयश का आलं की संरक्षण यंत्रणा किंवा डिफेन्स करून उपयोग नाही. की समजा एखाद्याला प्रमोशन मिळालं की त्याला प्रमोशन का मिळालं की त्याने बॉसची चाटुगिरी केली किंवा पुढं केलं किंवा हे, पण ओके त्यांनी मिळवलं पण तुम्हाला का मिळालं नाही याचा अपयश शोधण्याचा प्रयत्न करायचा आणि ते अपयश शोधून तुम्हाला यशाकडे मार्ग मिळतात. आपल्याकडे जर डिफेन्स वापरण्याची जी पद्धत आहे की हे डिफेन्सिव्ह, आपण डिफेन्सिव्ह होतो प्रत्येक गोष्टीमध्ये आणि दुसऱ्याला ब्लेम करत राहतो. पण ते दुसऱ्याला ब्लेम करण्याच्या ऐवजी सेल्फ अनालिसिस करायचं की मला अपयश का मिळालं. ते अपयश झाकून न ठेवता त्याच्यावरती मात करण्याची प्रवृत्ती ठेवली तर तुम्हाला नोकरीमध्ये सुद्धा अपयशातून यशाकडे तुम्ही सहज जाऊ शकाल. सर सेल्फ अनालिसिस म्हणजे नेमकं कशा पद्धतीने केलं पाहिजे? सिंपल आहे सेल्फ अनालिसिस की माझा प्रोफाईल ज्यावेळेस मी करिअर हे करत असताना माझा प्रोफाईल चेक करतो त्यावेळेस मला अरे मी इथं कमी पडतोय, मग मला त्याच्यावरती मात करता आले पाहिजे. आता समजा एखादा संशोधक आहे, आता मी संशोधकाचे हे नाही की संशोधक आहे आणि तो संशोधक काय करत असतो की अनेक मेथडॉलॉजी वापरतो आणि त्या मेथडॉलॉजीमध्ये त्याला जर त्या संशोधनापर्यंत जे कन्क्लुजन पर्यंत जाता येत नाही तर तो व्हेरियस मेथडॉलॉजी बदलत राहतो आणि मग ते बदलता त्याला लक्षात येतं की ही जर बदलली तर मला यश मिळतंय. म्हणजे तसंच त्या ठिकाणी सेल्फ अनालिसिस पाहिजे. माझ्यामधील कमतरता, पण आपला जो अहम भाव आहे कधी कधी आपल्याला खूप अपायकारक ठरतो. अहम भाव की माझ्यामध्ये अपयशच नाही म्हणजे माझ्यामध्ये कमीपणाच नाही आहे. मग तो कमीपणा नाही म्हणलं की मग तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होतात. मग त्यापेक्षा माझ्याकडे काय कमी आहे, ओके तुम्ही जगाला नका सांगू, तुम्हाला स्वतःला सांगा की याच्यामध्ये माझी कमतरता आहे. मोठे मोठे माणसं का मोठे होतात जे आहेत की एक उदाहरण आहे की सचिन तेंडुलकर
ज्यावेळेस साऊथ आफ्रिकेच्या याला पहिल्यांदाच जाणार होता, त्यावेळेस त्याला रणजी खेळताना त्याच्या लक्षात आलं की मी बाउन्सर्सला आउट होतो. हा त्यांनी त्याचा कमीपणा शोधून काढला आणि मग काय केलं, मुंबईच्या पिचवरती, सिमेंट पिचवरती त्यांनी रात्री पंचचे बॉल भिजत ठेवायचे आणि सकाळी त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची. मग साऊथ आफ्रिकेमध्ये तो यशस्वी झाला. हे का होतं असं की ज्यावेळेस तुम्ही स्वतःचे अपयश, कमीपणा हा शोधून काढून त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न कराल तरच त्या ठिकाणी, लपून ठेवाल तर प्रॉब्लेम क्रिएट होतो. बरोबर आहे. म्हणजे आपल्यातले काय कमतरता कमतरता आहे आहे. जगाला नका दाखवू, तुम्ही तुमचं करा ना, सेल्फ अनालिसिस. खूप छान कन्सेप्ट आहे सेल्फ अनालिसिस. होप आपल्या प्रेक्षकांना याबद्दल नक्की. चांगल्या पद्धतीने इन्फॉर्मेशन मिळाली असेल. सर, बऱ्याचदा काय होतं की आपण म्हणतो ना की मुलं पुढे गेल्यावरती म्हणतात की मला जर एज्युकेशन खूप छान भेटलं असतं माझ्या स्कूल लेवलला किंवा कॉलेज लेवलला तर माझं पिरियड खूप छान झालं असतं. म्हणजे बऱ्याचदा मुलांमध्ये चर्चा होते किंवा जे जॉब करणारे लोक असतात त्यांच्यामध्ये पण ही चर्चा सहज घडून येते. मग तुम्हाला असं वाटतंय का आपल्या एज्युकेशन फील्डमध्ये पण काही चेंजेस असायला पाहिजेत की त्याच्यामध्ये करिअर निवडताना त्यांना सोयीस्कर जाऊ शकतात त्या गोष्टी? फार महत्वाचा प्रश्न आहे. पहिल्यांदा की मला मिळालेली शाळा आणि माझं करिअर याचा काहीही सहसंबंध नाहीये, काही नाहीये. आता मी किंवा खूप जण आमच्या पिढीचे एका ग्रामीण भागातील झेडपी स्कूलमध्ये शिकलेले, पण आज अनेक ठिकाणी अनेक लोक चांगल्या पोस्टवरती आहेत. कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी PSI आहे, माझ्यासारखा प्राध्यापक आहे. ते असं काही नसतं की शाळा चांगली की करिअर चांगलं, याचं कोरिलेशन नसतंच मुळात. म्हणजे कोरिलेशन कुठं होईल की ज्यावेळेस एखाद्या शाळेमध्ये तुम्हाला काही नाही मिळालं तरी पण तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी जेव्हा स्वतः प्रयत्नशील व्हाल तेव्हाच कुठंतरी यश मिळू शकतं. आता खूप म्हणजे यासाठी काय करणार की मुलांनी आहे ना, आत्ताची जी हे आहे जनरेशन आहे, मी नावं ठेवत नाही, पण एक माझं हे आहे की त्यांना आव्हान आहे की तुम्ही आहे ना, मोठमोठे लोक जे आहेत की ज्यांनी चांगले चांगले पुस्तकं लिहिलेले आहेत ते पुस्तकांचं वाचन करा. त्यांनी कुठल्या परिस्थितीतून शिक्षण घेतलं आणि ते कुठपर्यंत पोहोचलेत हे ज्यावेळेस आपल्याला त्यांचा आयडॉल, एक आदर्श व्यक्ती म्हणून तुम्ही त्याचे चित्र डोळ्यासमोर उभा कराल त्यावेळेसच आणि आपल्याकडचे आयडॉल्स काय आहेत करिअरच्या बाबतीत निवडताना, की पहिलं म्हणजे मला एक एक्झाम्पल, मी जरा क्रिकेटचा भोक्ता आहे, की पहिल्यांदा मला विराट कोहली सारखं व्हायचं किंवा मला सचिन तेंडुलकर सारखं व्हायचं. का व्हायचं? कारण गॅमलर्स भरपूर होते त्या क्रिकेटमध्ये किंवा आजकाल कबड्डीमध्ये किंवा खो खो मध्ये. कारण आता नॅशनल लेवलला त्या हे चालू झाल्या, जसं IPL चालू झालं तसं कबड्डीच्या लीग चालू झाल्यात, खो खोच्या लीग चालू झाल्यात, हॉकीच्या लीग चालू झाल्यात. तुमच्या जीवनामध्ये की विराट कोहली किंवा सचिन तेंडुलकर यांची जर जीवनशैली तुम्ही इयत्ता 4थी पासून वाचली, सचिन तेंडुलकर हा पहाटे 4 वाजता उठून पहिली लोकल पकडून शिवाजी पार्कला, ते एवढं मोठं वयाच्या 18व्या वर्षी तो किट घेऊन जायचा. ते झालं की तिथून आलं की शाळेत जायचा, संध्याकाळी परत 4 वाजता परत शिवाजी पार्कवर. ती मेहनत जी आहे ती मेहनत, किंवा एखाद्या की मला ऍक्टर व्हायचंय, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, शाहरुख खान, की हे जे आहेत हे स्ट्रगल ऍक्टर होते. यांनी खूप स्ट्रगल केलेलं आहे. तुम्ही जर त्यांची जीवन शैली किंवा जीवनावरती आधारित पुस्तक वाचले तर तुमच्या लक्षात येईल यांनी फुटाने खाऊन दिवस काढलेले. आपली ती जी हे आहे ती मानसिकता आपल्याला बदलायला पाहिजे की गॅमलर्स कडे न बघता त्यांनी एवढं उंच पदावरती जाण्यासाठी काय प्रयत्न केलेले आहेत. आणि हे जर प्रयत्न मी जर पहिल्यापासून चालू ठेवले तर मला नाही वाटत की माझी शाळा कशी असेल यावरती, माझ्या प्रयत्नांवरती माझं यश अवलंबून आहे.
कष्ट, हार्डवर्क. कष्ट, हार्डवर्क तर तुम्हाला सगळं रेडीमेड आहे. म्हणजे आता एक विषयांतर्गत नाही, आता ऑनलाईन हे शॉपिंग चालू आहे. काय आहे, तुम्हाला गाडी काढून त्या दुकानात जाऊन मला ते घेण्याचा कंटाळा येतो. म्हणजे एवढी कष्ट करण्याची तुमची हे नाही. झोमॅटोवर ना हॉटेलमध्ये जाऊन तेवढे पार्सल घेऊन येणं तेवढेच तुमची कष्ट करण्याची हे नाहीये. जर तुमची कष्ट करण्याची प्रवृत्ती नसेल तर तुमच्यामध्ये जिद्द कधीच निर्माण होणार नाही. आणि जिद्द निर्माण झाली तरच तुम्ही गोल सेट करणार. बरोबर. ह्या गोष्टी विचार थोडा आळशीपणा जास्त बनवण्यात दिसतोय. म्हणजे रेडीमेड रेडीमेड सगळं आयतं मिळवण्याची जी हे आहे ना ती निर्माण होत चाललेली आहे. ह्याच्यामध्ये बदल होणं खरंच गरजेचं आहे. म्हणजे आपण जे करिअर निवडतो, करिअर निवडताना आता जे रिलेटिव्ह म्हणतात, फ्रेंड सर्कल तिकडे जाऊन आपण त्या फील्डकडे जायचं, असं न ठेवता विचार तुमचा इंटरेस्ट काय आहे, की नेमकं तुम्ही कशामध्ये जाऊन पुढे कन्फर्म राहू शकता, आणि किती जरी अपयश आलं तरी त्याला पचवायची क्षमता स्वतःमध्ये असेल तर ते करिअर निवडताना खरंच माझ्या मते एक पॉझिटिव्हपणा असं, आणि ते प्राप्त करण्याला पण एक ते म्हणतो ना आपण की माझ्यामध्ये ती धुमक आहे, मी तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि ते पोहोचायला मला वाटतं साहजिकच आपलं स्वतःचं मन आणि आसपासच्या गोष्टी आपल्याला सहज गोष्टी मदत करत राहते. आता तुम्ही जो मुद्दा एकदम मस्त म्हणला, ह्याच्यामध्ये पहिलं जे आहे ना, पहिल्यांदा पालकांना माझं आव्हान आहे की काय करा, की मला डॉक्टर नाही होता आला, मला इंजिनियर नाही होता आला, मला हे नाही करता आलं म्हणून मी माझ्या मुलाला त्या फील्डमध्ये टाकणार आहे. पहिल्यांदा त्याचा ऍप्टिट्यूड किंवा त्याचा इंटरेस्ट किंवा त्याचा हे अनालिसिस करून ओके ते मान्य आहे की मला होता नाही आलं म्हणून त्यांनी व्हायचं, हे प्रोजेक्शन करणं बरोबर आहे. पण एक प्रत्येक गोष्टीमध्ये स्किल्स असतात. त्या स्किल्स त्या कौशल्याप्रमाणे मुलांना जर डेव्हलप केलं गेलं तर एक मस्तपैकी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एकदा एक माकडाचं पिल्लू झाडावरती भरभर भरभर चढतं, भरभर उतरतं. त्यानंतर एक सिंह असतो, सिंहीण असते, ती पाहते, ती म्हणते त्याच्या मुलाला तू वरती चढ. तो काय चढू शकत नाही. हरिण पाहते, हरिण म्हणते त्याच्या पारसाला तू पण वरती चढ. तो काही चढू शकत नाही. त्यानंतर अनेक असे प्राणी, प्रत्येक आई प्रत्येकाला सांगते की तू झाडावर चढ. आता हे जे स्किल्स आहे, हे कौशल्य आहे झाडावरती चढण्याचं, हे फक्त माकडाच्या पिल्लामध्येच आहे. बरोबर. हरणाच्या पिल्लामध्ये काय स्किल्स असेल की जोरात पळणे. सिंहीच्या पिल्लामध्ये काय स्किल असणार, शिकार करणे, शिकारीच्या पाठीमागे धावणे आणि शिकार करणे. म्हणजे प्रत्येकाचे स्किल्स हे वेगवेगळं आहे. माझ्या मैत्रिणीचा मुलगा इंजिनियर झाला की किंवा हे झालं किंवा ते झालं, हा जो कंपॅरिझन जी आहे ही तुलनात्मक भाव ठेवूच नका. बरोबर. मला माझ्या मुलाला पुढे कसं न्यायचं आहे, कुठल्या अंगाने न्यायचं आहे, हे आपण पालकांनी त्या मुलांचे स्किल्स बघून जर त्यांना डेव्हलप केलं गेलं तर पुढे जाऊ शकतो ना मुलगा. हे की खूप असे आहेत की आता मी इथं क्रिकेट कोचिंग करत होतो त्यावेळेस म्हणून की मल्टी टॅलेंटेड बनवण्याच्या नादामध्ये काय होऊ शकतं, की एक 8 वर्षाचा मुलगा आला आणि त्याची आई म्हणा की मे महिन्याच्या ह्याच्यामध्ये मी आणि निंबाळकर सर कोचिंग करायचो क्रिकेट. एक 8 वर्षाचा मुलगा एक बाई घेऊन आली, परीक्षा संपली होती. ते निंबाळकर सरांनी सांगितलं की इथे 4 वाजता यायला पाहिजे. 4 ते 5:30 पर्यंत आम्ही त्यांना जॉगिंग करतो, एक्सरसाइज करून घेतो, स्ट्रेचिंग करून घेतो. आणि नाही म्हणत ते त्याला 4 ते 4:45 पर्यंत त्याला बॅटिंगची प्रॅक्टिस द्या, बॉलिंगची प्रॅक्टिस द्या. त्याचा 5 वाजता तबल्याचा क्लास असतो. आणि मग 6 ते 7 अक्षर सुधारण्याचा तास असतो. आणि मग सकाळी त्याचा ड्रॉइंगचा तास असतो. म्हणजे तुम्ही काय झालं की मुलांना मल्टीटास्किंग बनवण्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही मुलांचं लहानपणच हारून बसलाय. खेळू द्या ना मुलांना, त्यांना काय खेळायचं ते खेळू द्या. आपोआपच काय होतं की त्याच्यातले जे स्किल्स आहेत ना ते ऑटोमॅटिक डेव्हलप होत राहतात. ते स्किल डेव्हलप झाले की त्याचं करिअर करण्यासाठी
तुम्ही एका अंगाने एक पालकत्व म्हणून त्या स्किलचा उपयोग करून आपल्याला मुलाला कुठं पाठवता येईल हा जर विचार केला तर तो मुलगा तो यशस्वी होऊ शकतो. बरोबर. आणि एक पालक म्हणून तुम्हीही तुम्हाला समाधान मिळू शकतो. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. ते नेमकं होतच तेच. आपल्याकडून काय होतं की आपण काही गोष्टी फक्त जो प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या दिशेने पाहायला जातो, पण तो प्रवाह कधी कधी एक बॅक थ्रो होतो आपल्यावरतीच, की नेमकं मग पुढे गेल्यावरती बघ मागं पण येता येत नाही. आणि एकटा घर 12 ते तसं गोष्ट होती बऱ्याचदा. म्हणजे बऱ्याच मुलांच्या आयुष्यामध्ये गोष्टी होऊन जातात त्या, की ठरवलं एक होतं आयुष्यामध्ये, झालो एक, करायचं काय म्हणून फक्त एक चाललाय ना प्रवाह, आयुष्य जिकडे नेते फक्त तिकडे द्यायचं, असं एक मानसिकता येऊन जाते मुलांमध्ये मग बऱ्याचदा. म्हणजे प्रवाहावर फक्त आपण चालत राहायचं हाच दृष्टिकोन तिथे निर्माण होतो. आता मगाशी तुम्ही एक प्रश्न विचारला होता की त्याच्यामध्ये की काही काही जे आहेत का नाही, आता समजा सिनेमामध्ये लागणारे जे पडद्या पाठीमागचे कलाकार असतात, म्युझिशियन्स असतात, त्यांना कंपोज करण्यासाठी इन्स्ट्रुमेंटल हे असतात, त्याचा टेक्निशियन म्हणून सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. तुम्ही लॅब टेक्निक, पॅरामेडिकल फील्ड्स आहेत किंवा इतर जे आहेत की बारक्या बारक्या काही गोष्टी आहेत की त्याचा तुम्ही बारकाईने अभ्यास केला ना तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी सुद्धा क्षेत्र आहेत की जिथं करिअर करता येतं. खूप बारकावे आहेत. तुम्ही वाचत राहिलात की पालक म्हणून तुम्ही वाचत राहिलात की माझ्या मुलाचं हे स्किल चांगलं आहे तर त्या अंगाने मला डेव्हलप करायचं आहे, तर तुम्ही पेपर वाचा. युट्यूब आहे, युट्यूबवरती खूप करिअर तुम्हाला दिलेले आहेत. ते जर तुम्ही आला की आणि कुठल्या विद्यापीठात टाकायचं, आता शाळेचं नाही, विद्यापीठ फार महत्वाचं आहे. कुठल्या विद्यापीठात टाकायचं, कारण का की आजकाल प्लेसमेंट्स, त्यानंतर त्यामध्ये मिळणारं करिअरच्या अपॉर्च्युनिटीज, या विद्यापीठाच्या जे शिक्षण दिलं जातं करिअर डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून ते फार महत्वाचं आहे. काही काही कॉलेज आपण घ्यायचं म्हणून घेतो, मग तिथं प्लेसमेंट नसते, प्राध्यापक येतात फक्त शिकवून जातात, पण त्या मुलांमध्ये त्या विशिष्ट गतीचं किंवा त्या क्षेत्रातलं जर नॉलेज डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला कॉलेजेस आणि विद्यापीठ सुद्धा फार महत्वाचे आहेत. सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये जे काही एज्युकेशन दिलं जातं त्याच्यामध्ये वेगवेगळे जे करिअर ऑप्शन आहेत ते निवडू शकतो, पण असं काही वाटतं की त्या शिक्षण पद्धतीमध्ये अजून बदल केला आणखीन काही वेगळे करिअर ऑप्शन निवडू शकतो आपण? वेगवेगळ्या संधी मिळू शकतो. आता आहे ना एकदम महत्वाचं आणि करिअरच्या अंगाने खूप महत्वाचं. आता मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक हे काढला की NEP, न्यू एज्युकेशन पॉलिसीज, त्याच्यामध्ये 8वी पासूनच काय केलेलं आहे की स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आणलेले आहेत की लहान मुलांमध्ये, म्हणजे 8वी पासूनच, की ज्या मुलामध्ये जे स्किल डेव्हलप करायचं आहे ते स्किल प्रोग्राम्सच शाळेमध्ये पासून लागू करणार आहे. इव्हन आता सिनियर कॉलेजला सुद्धा स्किल एनहान्समेंट प्रोग्राम कोर्स म्हणून आलेले आहेत की प्रत्येक विषयामध्ये काय काय स्किल्स आहेत. आता एक हिस्ट्री सारखा विषय की जिथं एशियन इंडियन हिस्ट्री किंवा आर्किओलॉजी किंवा मोडी यासारखे स्किल्स डेव्हलप करणारे शिक्षण पद्धती आलेले, आणि ते मुलांनी किंवा पालकांनी त्याचं हे केलं तर त्यांचे स्किल्स जे आहेत चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतील आणि मग त्या पद्धतीने त्याचं करिअर होऊ शकेल. असं गव्हर्नमेंटनी खूप छान पद्धतीने, म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतो 2020ची, तिचं डिझायनिंग केलेलं आहे, फक्त इम्प्लिमेंटेशन होणं बाकी राहिलेलं आहे. इम्प्लिमेंटेशन आता ते त्याच्यात आहे ना खूप हे होणार की ज्यांनी बारकाईने अभ्यास केलेला नाहीये ते विरोध करतायत. विरोधाला काही कारण नाहीये त्याला, पण मुलांमध्ये जर स्किल डेव्हलप करायचं असेल तर त्या ठिकाणी ही एज्युकेशन पॉलिसी पूर्वीची पण चांगली होती, पण आता त्याच बरोबर ती मुलांना सायमल्टेनियसली असेस कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने दिलेला आहे, आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जर योग्य रीतीने झालं तर मुलांमध्ये कौशल्य होऊ शकेल, फायदेशीर राहिलं.
तुमच्यासोबत बोलून खरंच खूप छान वाटलं आम्हा सर्वांना. खूपशा म्हणजे अशा बारकावे आपल्याला म्हणजे करिअर साठी का उपयोगी, जसं की इंटरेस्ट टेस्ट, ऍप्टिट्यूड टेस्ट, पुन्हा सेल्फ अनालिसिस, या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला आज ओळख पटलेली आहे. ओळख पटलेली आहे. या गोष्टींच्या आधारावरती आपण एक करिअर निवडू शकतो, जेणेकरून आपण म्हणतो ना की आपले फ्रेंड सर्कल निवडतात, रिलेटिव्ह म्हणतात, त्यापेक्षा काहीतरी वेगळा विचार करून आपण पुढे जाऊ शकतो. आणि नक्कीच आपल्याला पॉइंट ऑफ व्ह्यू भेटलाय की वेगळ्या पद्धतीने कसा विचार करायचा आणि तो विचार करण्यासाठी कुठल्या गोष्टींचा उपयोग घेतला पाहिजे आपण. नक्कीच एक वाक्य नेहमी ऐकतो डॉक्टर अब्दुल कलामांचे, स्वप्न हे झोपेत पाहू नका, तर स्वप्न हे जागे राहून पहा. स्वप्न हे जागे राहून पाहणे खरंच खूप महत्वाचं आहे. आणि यश निवडत असताना किंवा आपलं जे करिअर सेट करत असताना त्या गोष्टी आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करतील. आजच्या कार्यक्रमामध्ये जे आपलं डिस्कशन झालं, करिअर गायडन्स करिअर निवडताना आपण काय गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत, त्या आम्हाला आमच्या प्रेक्षकांना समजण्यास खरंच मदत झाली. त्याबद्दल शालिग्राम सर तुमचं खरंच मनापासून आभार. तुमचे पण आभार. आपला हा कार्यक्रम असाच पुढे चालू राहणार आहे. त्या संदर्भात तुमचं आमचं आपलं जो मराठी पॉडकास्ट आहे ऐकूया बोलूया, त्यासोबत तुम्ही सर्वजण नक्कीच जोडत राहाल. भेटू आपण एका नवीन विषयासह. तोपर्यंत ऐकत राहा, ऐकूया बोलूया. धन्यवाद. धन्यवाद.